विठ्ठल मंदिर दर्शन मंडपातील स्वच्छतागृहात दारूच्या बाटल्या, विक्रम शिरसाट यांची पोलखोल कारवाईची मागणी। महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या दर्शन मंडप परिसरातील स्वच्छतागृहात चक्क दारूच्या बाटल्या, सिगारेटचे पाकिटं तसेच गुटखा मावाच्या पुड्या आढळून आल्यानं भाविकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष विक्रम शिरसाट यांनी या प्रकाराची पोलखोल करत मंदिर समितीच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। मंदिरातील स्वच्छतेचे काम खासगी बीव्हीजी कंपनीकडे सोपवण्यात आले, मात्र मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी अशा प्रकारच्या वस्तू आढळून येत असल्यानं संबंधित कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांची भूमिका ही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे। चुकीच्या कृत्यांना मूकसंमती देणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता भाविकांकडून होती आहे। दर्शन मंडपातील स्वच्छतागृहात शहरातील तळीरामांचा वावर वाढल्याचं चित्र समोर येत असून यामुळे महिला भाविकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न ऐरणीवर आलाय। पंढरीसारख्या पवित्र धार्मिक स्थळी अशा घटना घडत असतील तर प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित होत असल्याची प्रतिक्रिया भाविकांनी व्यक्त केली आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून बीव्हीजी कंपनीचं टेंडर रद्द करावं तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। तसेच IPS अधिकारी प्रशांत डगळे यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्था आणि स्वच्छतेबाबत ठोस पावलं उचलावीत अशी मागणीही करण्यात येते आहे। या घटनेमुळे पंढरपूरसह संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली असून मंदिर समितीच्या कारभारावर नव्यानं प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा जो दर्शन मंडप आहे, ज्ञानेश्वर महाराजांच्या नावाचा जो दर्शन मंडप आहे, या दर्शन मंडपात अतिशय गैरप्रकार घडला आहे। या दर्शन मंडपाच्या तिथं जे शौचालय आहे तिथं दारूच्या बाटल्या, तंबाखूच्या पुड्या, सिगरेटचे पाकिटं अशा नाही ते वस्तू आढळून आल्याने सर्व भाविक भक्तासह पंढरपूरकरांच्या भावना दुखावलेल्या आहेत। या घटनेचा प्रथमतः मी निषेध व्यक्त करतो आणि मी या संदर्भात मंदिर समितीच्या व्यवस्थापकांना पण ही बाब निदर्शनास आणून दिलेली आहे। या प्रकरणात कोण जे दोषी असतील त्यांची CCTV फुटेज काढून कठोरातली कठोर कारवाई व्हावी, कारण या आपण पंढरपूरचे पांडुरंगाचे मंदिर हे म्हणजे पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध असून हे जर अशा घटना जर घडत गेल्या तर ह्याच्या वाईट परिणाम या सगळ्या ह्याच्यावरती होऊ शकतो। म्हणून या अशा घटना मंदिर समितीने टाळाव्या। ह्याच्या पुढे जर अशा काही घटना घडल्या तर आम्हाला मंदिर समितीच्या प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडावे लागेल।